पार्टीचे माननीय सर्वांचे लाडके, आमच्या सर्व तमाम लाडक्या बहिणीचे हृदयस्थान असलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप मनापासून हे करते, धन्यवाद मानते। त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण आहेत, त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते। त्याच्यानंतर आमचे चंद्रकांतदादा पावनकुळे साहेब आहेत, त्यांचे मी मनापासून खूप आभार मानते। आमच्या सर्वांच्या महिलांच्या तमाम महाराष्ट्राच्या त्यांनी मनापासून आभार मानते। त्यांनी जी माझी निवड केली आणि त्यांनी जे माझं काम बघितलंय त्याच्यामुळे ही आज माझी निवड झालेली आहे, त्याबद्दल मी मनापासून मी ताईंचे म्हणजे खूप ऋण व्यक्त करते। शब्दामध्ये मी जन्मभर आलेला आहे। त्यानंतर आमचे सर्वांचे माननीय चक्रवर्ती चव्हाण साहेब, त्यानंतर माननीय डॉक्टर गोखले साहेब, माननीय आमचे संजीव कोडे साहेब, माननीय त्याच्यानंतर आमचे सर्वांचे लाडके चैतन्य बापू देशमुख, आमचे माननीय अमरभाऊ राजूरकर साहेब आहेत, त्यानंतर संतोषरावजी हंबर्डे आहेत, आमचे किशोरदादा आहेत, किशोरदादा देशमुख आहेत। म्हणजे सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या सर्वांच्या लाडक्या माझ्या आदरणीय आमच्या प्रणिताताई देवरी चिखलीकर यांनी माझा सतत पाठपुरावा केलेला आहे माझ्यासाठी। त्यांना माहित होतं की मी तळमळीची कार्य करताय, माझा निरोप त्या प्रत्येक वेळी ताईपर्यंत पोहोचायच्या। अशा माझ्या लाडक्या नेत्या प्रणिताताई देवरी चिखलीकर यांचे मी मनापासून मी धन्यवाद मानते। आणि सर्वात म्हणजे जास्त माझ्या मैत्रिणी आहेत की त्यावेळी मला सगळं सांगायचं की आणि पार्टीने विश्वास टाकला। मी आज तुम्हाला सांगतो, आधी 15 वर्ष झाले, माझा प्रवास आज 15 वर्षात आहे। आज आम्ही एक करता मोठा आली आहे। आज युवा मोर्चाची 3 वेळेस महिला आंबेडकडा अध्यक्ष झाले, म्हणजे जेवढी आमच्या भाजपची पदं होती तेवढी आज मी भोगलेली आहे। त्यानंतर दुसऱ्यामध्ये माझं भारतीय जनता पार्टी माझा विश्वास माझा त्यांनी सर्व काही सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आणि जो आशीर्वाद तो मी कधी देणार, कारण मी धुरी आहे माझ्या मी कधी आणि पाहिजे। आणि प्रत्येक कधीही मुलीसाठी जिल्हा परिषद असेल की कुठल्याही म्हणत नाही अर्ध्या रात्री त्या मुलासाठी आणि अशी विषय आहेत की सांगण्यासाठी आज तुम्हाला सांगतो, काही लोक पद काम व्यक्तिनिष्ठ काम करत नाही, काही मागे लावतात सोडली आणि ठीक आहे म्हणून आज जो हा जे पद आज माझी जी प्रदेशात निवड झालेली आहे त्याबद्दल मी चित्राताईचे मनापासून आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून जे दाखवलेला आहे तो मी कधीही तडा देऊ देणार नाही। पक्षासाठी मी अहोरात्र काम करेल, कसा माझा पक्ष वाढेल याकडे माझं सतत लक्ष राहील। ताई, संघटन वाढण्यासाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी जसं की शहरामध्ये तर आपली पकड आहे, आता जे 16 तालुके आहेत इथे आपण कसं काय भूमिका राहील? कसं आहे, जो पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे, आता आमच्यामध्ये कसं असते पक्षश्रेष्ठी जिथे सांगा तिथे काम करा। जरी आमच्या महाराष्ट्राचं जरी पद असेल तरी जिथं ताई सांगतील तिथंच आम्हाला काम करावं लागतं। आता तुम्हाला मागचं सांगतो, लोकसभेच्या वेळेस आम्हाला आदेश होते, आम्हाला धाराशिव, बीड, नांदेड, लातूर, परभणी होतं, त्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी काम केलेलं आहे जाऊन। म्हणजे आम्ही बीडमध्ये गेलो, लातूरमध्ये पण गेलो आणि नांदेडमध्ये पण काम केलं, विधानसभेला आम्ही तिथं काम केलं आणि पुन्हा आमची 2 टर्ममध्ये लोकसभा झाली, पूर्ण नांदेड किंजून काढले आम्ही की पूर्ण तळागाळामध्ये, कारण आम्हाला लोकसभेची सीट जिंकायची होती थोड्या मतानं, काही आपलेच मताना घरका वेगळी लंका ढाई म्हणलं असं, तर थोड्याच मताने आम्ही गेलो। आणि तुम्हाला याच्यामध्ये विशेष माझे गुरु, माझ्या नेता, त्याबद्दल मला आभार मानायचे राहिले माझे आमचे सर्वांचे लाडके माननीय आमचे प्रवीणभाऊ साले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते। खरंच त्यांनी सुद्धा त्यांचाही श्रेय आहे माझ्या पाठीमागे आणि त्यांचं वेळोवेळी माझ्यासाठी मार्गदर्शन असते। तो मला कधी चुकलं, कधी कुठं काय झालं तरी ते सांगतात फक्त संयम बाळ तुझा होऊन जाईल असं मला ते सांगते।